से ठीक चालू सर आहे. हरित क्रांतीचे जनक, महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री, कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं होत असलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित राज्याच्या मंत्री सन्माननीय पंकजाताई मुंडे, खऱ्या अर्थानं धर्मगुरू आदरणीय आमदार बाबूसिंग महाराज राठोड, उसधोनी इथं आलेल्या माझ्या जिवलग सहकार्याच्या पत्नी सो मोहनीताई इंद्रनील नाईक, इथं उपस्थित आदरणीय बळीरामजी पवार साहेब, आदरणीय काशीनाथरावजी राठोड सर, DS राठोड, अजयजी मुंडे, अंकुश जाधव, अजयजी राठोड, वसंत राठोड, विलास राठोड, शिरसाळाचे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच जनाब नसीब भाई, बदलो नसीब और सिरसाळ, शरदजी राठोड, विष्णू राठोड, पप्पू चव्हाण, अंकुशजी राठोड, शहाजी चव्हाण, व्यासपीठावर उपस्थित आपल्या समाजातील सर्व सन्माननीय नेते आणि इथे उपस्थित मारो गोरमाटी माता भगवान, माझ्या बंधू भगिनीनो, पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम मी माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं 113व्या वसंतराव नाईक साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या स्मृतीस, त्यांच्या कार्यास, त्यांच्या निष्ठेस मी वंदन करतो आणि जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छाही देतो. हा नाईक परिवार ज्या जगदंबांना आशीर्वाद दिला, तो आशीर्वाद एवढा मोठा आहे की महाराष्ट्रात आजपर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्याला लावला नाही. 11 वर्ष ते कैलासवासी वसंतरावजी. आपण वेगवेगळ्या त्यांच्या असंख्य कामाचं उदाहरण देतो, पण त्यांच्यासारखं खणखर नेतृत्व या उभ्या महाराष्ट्राला नाही, देशाने सुद्धा पाहिलं नाही. कारण त्या 11 वर्षाच्या त्या दुष्काळाला सामोरं कसं जायचं, माणसं जगवायची कशी, महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेचं पोट भरायचं कसं, हे आव्हान वसंतराव नाईक साहेबांच्या समोर 72ला 1900 होतं, 1972. पण ते आव्हान केलं, एकाही माणसाला त्या दुष्काळात उपाशी राहू दिलं नाही.
उपाशी राहू द्यायचं तर सोडाच, जगाने जी नावाजलेली रोजगार हमीची योजना या देशात नाही जगात पहिल्यांदा कोणी आणली असेल तर ती कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांनी या महाराष्ट्रात. आणि ज्या वेळेस त्या दुष्काळात एमआरईजीएस मध्ये काम करत असताना, त्यावेळेसच्या ईजीएस मध्ये काम करत असताना माणूस कामही करायचा, त्याच्या हाताला रोजगारही मिळत होता आणि पोटाला भाकर सुद्धा मिळत होती. ज्या वेळेस ही योजना जगभरात प्रसिद्ध होऊ लागली तर जगातले अनेक देश आणि त्या देशातले सरकार या वसंतराव नाईक साहेबांनी महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेसाठी दुष्काळात चालू केलेल्या ईपीएस योजना बघायला येते आपल्याला. ही किमया वसंतराव नाईक साहेबांनी स्वतःच्या कणखर नेतृत्वात या महाराष्ट्राला दिल्या. फक्त दुष्काळाला सामोरं गेला नाही, हा महाराष्ट्र दुष्काळात बाहेर काढला. दुष्काळात महाराष्ट्र बाहेर काढून दुष्काळाचे मुख्यमंत्री म्हणून ते प्रसिद्ध झाले नाही. त्या दुष्काळाला सामोरं गेल्यानंतर पुन्हा या महाराष्ट्रात असा भयंकर दुष्काळ आला नाही पाहिजे म्हणून हा महाराष्ट्र हरित केला. आणि या महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे जनक कोण, तर त्यांचं नाव कैलासवासी वसंतराव नाईक साहेब. पुन्हा म्हणून अन्नधान्याचा दुष्काळ या महाराष्ट्रानं पाहिला. पाण्याचा दुष्काळ पाहिला असेल. 72चा दुष्काळ कसा होता, आमचा तो जन्मही झाला नव्हता. 72चा दुष्काळ सांगणारे कुठे असतील कसा होता, तर 1972चा दुष्काळ, या दुष्काळाच्या इतिहासाच्या बाबतीत मी जेवढा वाचलंय, जेवढा अभ्यास केला, त्यावेळेस तो दुष्काळ पाण्याचा नव्हता, जनावरांच्या चाऱ्याचा होता, अन्नधान्याचा होता. त्या दुष्काळातून हा महाराष्ट्र बाहेर काढला. पुन्हा म्हणून अन्नधान्याची कमी या महाराष्ट्रात कधीही कमी पडू दिली नाही, असं कणखर नेतृत्व कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांचं. म्हणून त्यांना हरित क्रांतीचे दिला. मुख्यमंत्री असताना अधिकाऱ्यांना कागदपत्री फार काय महत्व द्यायचं नाही. अधिकाऱ्यांनी महत्व द्यायचं असेल तर शेतकऱ्याच्या शेतातील पिकाला महत्व दिलं पाहिजे. म्हणजे प्रशासनाने शेतकऱ्याच्या पिकाला महत्व दिलं पाहिजे, शेतकऱ्याला महत्व दिलं पाहिजे. एवढं प्रेम करणारे मुख्यमंत्री शेतकऱ्यांवर ते म्हणजे वसंतराव नाईक. मी म्हणलं की या नाईक कुटुंबावर जगदंबा मातेची कृपा. घरातले वसंतराव नाईक साहेबांनंतर स्वर्गीय सुधाकरराव नाईक साहेबांना सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता आलं. या कुटुंबावर जगदंबेचे आशीर्वाद आहे. हे आता तुम्हाला पटलं का नाही? त्याच्यानंतर आदरणीय मनोहर नाईक साहेब आणि आता स्वर्गीय अजितदादांनी माझे जीवलग मित्र इंद्रनील नाईक साहेबांना या ठिकाणी महाराष्ट्रात मंत्री केले. किती नशीबवान घराणा आहे बाबूजी महाराज. आम्ही किती नशीबवान आहोत आम्हालाच माहिती. पण हे घराणा किती मोठं आहे. हा जो जगदंबेचा आशीर्वाद आहे. आज तुम्ही पूजक आहात, आम्हा दोघांना सुद्धा तसा आशीर्वाद द्या. दोघं मंत्री झालो, एकाला घरी बसावं लागलं. पण एक व्यक्ती आहे, पंकजाताई असो, मी असो, माझ्या असंख्य सहकारी असो, पद प्रतिष्ठेपेक्षा
माझं नातं हे आगळ वेगळे जे कधीच निघू शकत नाही. पद येतील जातील, पण या बंजारा समाजाने माझ्या समाजाने एवढ्या निष्ठेने सोबत राहिले. या निष्ठेची तुलनाच होऊ शकते. दोन वाक्याच्या स्थितीमध्ये सांगायचं झालं तर या समाजाची निष्ठा कशी असावी, जी निष्ठा आमच्या प्रती दाखवली ती निष्ठा म्हणजे मैदान में हारा हुआ बाद में कभी भी जीत सकता है, लेकिन जो अपनों का साथ निभाता है वो जग में कभी भी हार नहीं सकता. वो ये निष्ठा म्हणून तुमचा माझं नातं हे सांगायची गरज. तुम्ही ब आहात, आम्ही ब आहोत. आता याच्या पलीकडे मोहिनी ताईंनी सांगितलं, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, तसं बंजारा समाजाचं, तसं बंजारा समाजाचं इथं एनटीडी, तेलंगणा एसटी ही परिस्थिती. मी स्वतः आपण साक्षीदार आहात, ज्यावेळेस बीडला मोर्चा निघाला त्या मोर्चात मी तुमच्या सोबत रस्त्यावर बसलो होतो का? बसलो नाही. आपल्या मागणीच्या बाबतीत हमजाऊन बोललोच नाही. ही वस्तुस्थिती आहे. आज हा समाज पूर्णपणे बदलतो, पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अगोदरच उशीर झाला. एक गोष्ट, एक वचन आपण आज घेऊ. कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांच्या या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण एक वचन घेऊ. 4 गोष्टी. एक, आपले प्रत्येक तंडे हे व्यसनमुक्त करण्याचं पहिलं वचन घ्यायचं. दुसरं, समाजाचे जे संस्कार, संस्कृती आणि परंपरा त्याचा प्रत्येकाला हेवा वाटा. संस्कार, संस्कृती आणि परंपरा पुढच्या येणाऱ्या पिढ्याला लक्षात ठेवतील असं आपण सर्वजण मिळून काम करू. एवढंच मी माझ्या वतीनं वचन देतो. आपली माझ्या प्रती असणारी निष्ठा मी शब्दात वर्णन करू शकत नाही. 4 शब्द बोललो जरी असेल, पण या निष्ठेची अरे सह्याद्रीचा नाही तर हिमालयाच्या पर्वतासारखे चांगल्या वाईटातला तुम्ही खंबीरपणाने माझ्या मागे होता. या उपकाराची परतफेड आम्ही कधीही करू शकत नाही. काही असेल, मी असेल, आपल्या उपकाराची परतफेड होऊ शकते आणि ती परतफेड करायची नाही का? कायम शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या उपकाराच्या खाली आम्हाला जगायचंय, तुमची सेवा करायची आणि त्या सेवा करण्याचं वचन आज या निमित्तानं देतो. पुन्हा एकदा वसंतराव नाईक साहेबांच्या 113व्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.